हॅलो फ्रेंड्स, तर आज बघूया मेहंदीच्या ट्युटोरियलमध्ये महाल विथ पीकॉक असं सुंदर मेहंदी ट्युटोरियल। तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर असं मेहंदी ट्युटोरियल आहे। तर चला आपण सुरुवात करूया। हे मेहंदीचे डिझाइन आपल्याला नवरदेवीच्या मेहंदीमध्ये स्टार्टिंगसाठी वापरली जाते। तर यासाठी तुम्हाला 2 छोट्या लाईन करून घ्यायच्या आहेत, नंतर तिरक्या पद्धतीने 2 उभ्या लाईन द्यायच्या आहेत आणि नंतर एक लाईन करून घ्यायच्या आहेत, नंतर 2 उभ्या लाईन आणि खाली 2 लाईन अशा पद्धतीचं एक घराच्या पद्धतीचं आकार देऊन घ्यायचा आहे। वर महालासाठी आपल्याला गोलाकार अर्धगोलाकार पद्धतीचं शेडिंग देऊन घ्यायचं आहे। आपल्याला ते डार्क नाही करायचं आहे, ते नंतर डार्क करायचं आहे। याच्यानंतर आपल्याला 2 मोठ्या लाईन्स बनवल्या आहेत, त्याच्यामध्ये त्रिकोण काढून घ्यायचे आहेत। त्यातील एक एक त्रिकोण असे आपल्याला डार्क करून घ्यायचे आहेत। त्याच्या अगोदर आपल्याला वर जो आपण महालाचा आकार दिलेला आहे त्याला आपण डार्क करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडा थोडा स्पेस सोडला आहे, जेणेकरून ते खूप सुंदर दिसेल। पूर्ण डार्क नाही चांगलं दिसणार, म्हणून त्याला आपण थोडेसे गॅप सोडलेले आहेत। तर त्या लाईनिंग आपल्याला नंतर डार्क करून घ्यायच्या आहेत। आपल्या सोयीनुसार त्या आपण आकार देऊन उर्वरित मधला भाग आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। पूर्ण डार्क केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीचं महालाचा आकार त्याला आलेला आहे। याच्यानंतर आपण जे खाली त्रिकोण दिले आहेत ते सुद्धा एकाड एक अशा पद्धतीने डार्क करायचे आहेत। मध्ये जो आपण 2 लाईनचा गॅप सोडला होता तो पण आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। याच्यानंतर बरोबर कळसाच्या मधोमध असं लाईनिंग करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला डिझाईन काढून घ्यायचं आहे। फेंट लाईनिंग करायचं, डार्क लाईनिंग करायचं नाही। याच्या बाहेरील बाजू स्मॉल सर्कलची डिझाईन कव्हर करायची आहे। यानंतर आपल्याला बाजूचा जो महालाचा राहिलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। डार्क करताना आपल्याला तो भाग कुठे गॅप राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्या। आता मध्ये काय काढायचं तर अगदी थोडी जागा उरल्यामुळे मी येथे थोडेसे फ्लावर आणि पानांचे डिझाईन काढलेले आहे। 2-3 फ्लावर्स आणि 2च पाने बसलेले आहेत। जितपत डिझाईन बसते तितपत कव्हर करायचे। आता बाजूचा आपण गॅलरी पद्धतीचे डिझाईन काढायचे, त्यासाठी 3 लाईनिंग करून त्यातील 2 लाईन आपल्याला डार्क करून घ्यायच्या आहेत आणि मध्ये गॅलरीची डिझाईन आपल्याला दाखवायची। त्यासाठी तुम्ही बघू शकता मधला भाग हा मोठा लांबट पद्धतीचा आहे व बाजूचे भाग छोटे छोटे गोलाकार आहेत। ते गोलाकार भाग आपल्याला डार्क करायचे आहेत। आता इथं आपल्याला छोटासा पिकॉक काढायचा आहे, तर मोर काढताना अगदी छोटा काढायचा असल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो, तरी आपण तो तेवढ्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करूयात। तर मोराचा बाजूचा भाग सुद्धा आपण डार्क करून घ्यायचा आहे। पंख फक्त फेंट लाईनिंग किंवा फेंट शेडिंग देऊन घ्यायचे आणि मोराच्या पिसाऱ्याला आपण गोल गोलाकार अशा पद्धतीच्या डिझाईनने कव्हर करून घ्यायचं आहे। पूर्ण पिसाऱ्याला मी एकसारखीच डिझाईन काढलेली आहे। आता या पिसाऱ्याला आपल्याला लाईनिंग करून घ्यायची आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित आकार दिसेल। लाईनिंग ही नेहमी नंतर करायची असते, ज्यावेळेस आपली आतली डिझाईन कव्हर होते त्यावेळेस। आता या बाजूसुद्धा तशाच सेम पद्धतीचं डिझाईन आपल्याला काढायचं आहे, गॅलरी दाखवल्यासारखी। मंदिराच्या बाजूची किंवा महालाच्या बाजूची जी तटबंदी असते तशा पद्धतीचे हे डिझाईन आहे। तर इथं आपल्याला केळाच्या झाडाची डिझाईन काढायची आहे। खाली 2 आपण लाईन सोडल्या होत्या त्यासुद्धा डार्क करून घेऊयात आणि आपण महालाला मध्ये जे डिझाईन काढलेलं आहे त्याचेसुद्धा आपल्याला लाईनिंग डार्क पद्धतीने करून घ्यायचं आहे। फक्त मध्ये स्मॉल सर्कलची डिझाईन खूप सुंदर अशा उठावदार पद्धतीने दिसून येईल। आता इथे केळाच्या पानांचे नॉर्मल शेडिंग देऊन घेतलेले आहे मी, इथे अजिबात डार्क न कर, फक्त पानांची लाईनच आपल्याला डार्क करून घ्यायची, आतमधील शेडिंग आपल्याला डार्क नाही करायचे। सुंदर अशा मेहंदी ट्युटोरियलसोबत मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकी व्हिडिओ पण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार।